सक्रिय कार्यकर्ते आपले आहेत आणि किती प्रमाणात भोई समाज आहे सर चंद्रपूर येथे? माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 34,000 भोई समाज आहेत आणि ते सर्वजण संघटनेच्या मार्फत एकोप्याने काम करतात आणि त्याचीच प्रचिती म्हणून मी 15 वर्षापासून नगरसेवक आहे। सर तुम्ही भद्रावती चंद्रपूर येथून किती जण आलेले आहेत सर? आम्ही 7 ते 8 जण इथे आलेलो आहोत या कार्यक्रमासाठी। आम्हाला या आयोजकांनी म्हणजे विशेषतः प्राचारण केले आहेत की तुम्ही या कार्यक्रमाला या, तुमचा समाजरत्न भूषण पुरस्कार म्हणून गौरवण्यात येईल आणि तुमचं योगदान या समाजासाठी हे मोलाचं ठरेल, यासाठी तुम्ही या कार्यक्रमाला येणं गरजेचं आहे। आणि समाजाचा कार्यक्रम आणि समाजाला काहीतरी देणं लागतं या उद्देशाने आम्ही इथे आलेलो आहेत आणि या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झालो आहेत आणि पुरस्कृतसुद्धा झालेलो आहोत। अखिल भारतीय भोई समाज संघटनेतर्फे माझं सत्कार केल्याबद्दल मनपूर्वक आभारी आणि आभार मानतो। अखिल भारतीय भोई समाज संघटना यांनी आज या तिरुपती देवस्थानाच्या प्रांगणामध्ये 18 आणि 19 जानेवारीला जे राष्ट्रीय अधिवेशन इथे ठेवलेलं आहेत आणि समाजासाठी एकोप्याने काम करण्याचा एक संदेश आणि संघटना राहण्याचा संदेश इथे दिलेला आहे। सोबतच मला भोई समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे, त्याबद्दल मी शतशः त्याचा आभारी आहे। आणि त्यांना राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि कोणत्या तालुक्यातून आलेले आणि कुठे आलेत, तुमचं नाव सांगा। माझं नाव सतीश राम मुस्किलवाड, मुक्रामाबाद तालुका मुखेड, जिल्हा नांदेड इथून आलेला आहे मी। राष्ट्रीय अधिवेशन अखिल भारतीय भोई समाज संस्था, बोला हां, अखिल भारतीय भोई समाज संस्था आणि माझं नाव आहे सतीश राम मुस्किलवाड, मुक्रामाबाद। किती जण आले? बरं, प्रमुख मागणी काय आहे आपली? प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आमच्या समाजाला कुठले काही कामं व्हावं, सवलती मिळावं, तळे वगैरे आहेत भोई समाजाचे तळे वगैरे आहेत। मग आमचे लोक मच्छीचे व्यवसाय वगैरे करतात सगळे। हां, शिक्षणाचं काही आहे का लाभ तुम्हाला? शिक्षणाचं काही नाही, शिक्षणाचं सध्याला तर काही लाभ नाही हो, इथून हो असं आमचं एक इच्छा आहे। अडचणीला मार्गदर्शन करतात आमचे मार्गदर्शन करणारे दिगंबर मामा तोकलवाड आहेत।